नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तसंच अनेक दिंड्या ह्या महाराष्ट्रातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत। विठ्ठल रुक्माईच्या भेटीसाठी ह्या दिंड्या निघालेल्या आहेत। तर या वारीमध्ये म्हणजे हे पवित्र अशी वारी आहे। वर्षानुवर्ष लाखो भाविक चलत चलत पंढरपूरला जातात आणि या वारीला बदनाम करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं सरकार पुढे सरसावलंय। तसंच एकनाथ शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी या वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसले असल्याची जाहीर टीका टिप्पणी केली आणि चौकशीची मागणी केली। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही विनंती। बघा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी हे पंढरपूरच्या दिशेनं चालत चालत येत असतात। विठ्ठल माऊलीच्या भेटीसाठी आतुर झालेले हे वारकरी चालत आपला प्रवास पायी दिंडी घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात। तसंच संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई तसंच महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणाहून कानाकोपऱ्याहून ह्या दिंड्या निघत असतात। आता पंढरपूरहून पुन्हा दिंडी संपल्यानंतर हे सगळे वारकरी माघारी जात असतात। आता आळंदीवरून, देहूवरून ज्या दिंड्या आलेल्या आहेत या दिंडीला बदनाम करण्याचं काम या देवेंद्र फडणवीस सरकारनं केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का, अशा आशयाची टीका टिप्पणी देखील विरोधी पक्षांनी केलेली आहे। तसंच एकनाथ शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी तर विधान सभेमध्ये म्हणजे आता अधिवेशन सुरू आहे पावसाळी, या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला की या दिंडीमध्ये या वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसले। आता हे अर्बन नक्षलवादी कोणाला म्हणतायत ते पहिला आपण समजून घेतलं पाहिजे। वर्षानुवर्ष या दिंडीमध्ये म्हणजे संविधान रॅली म्हणजे संविधानाची एक दिंडी आहे, ती दिंडी संविधान दिंडी म्हणून तिचं नाव आहे। ही दिंडी देखील पंढरपूरला जात असते, परंतु या दिंडीतल्या दिंडीकऱ्यांचं म्हणणं असं येतं की हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आता आहे, याच्या अगोदर ते गौतम बुद्धांचं मंदिर होतं, म्हणून ते गौतम बुद्धांच्या मंदिराला स्पर्श करण्यासाठी संविधान दिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि ही संविधान दिंडी पंढरपूरला जात असते। आता या दिंडीला बदनाम करण्यासाठी या एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातले तसंच यांच्या पक्षाचे आमदार मनीषा कायंदे यांनी संविधान दिंडीला बदनाम करण्यासाठी अर्बन नक्षलवादी घुसलेत असं म्हणून संबोधलं गेलेलं आहे। आता ह्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं डोकं ठिकाण्यावरती आहे का नाही हे डोकंच यांचं तपासलं पाहिजे, अशीच सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे कुणाला पण अर्बन नक्षलवादी म्हणून घोषित करायला लागले, म्हणजे सत्ता आणि सरकार जर ताब्यात असेल तर आपल्या विरोधात चालला की त्याला नक्षलवादी म्हणून किंवा दहशतवादी, अतिरेकी, भ्रष्टाचारी, देशविरोधी, महाराष्ट्र विरोधी असं म्हणून त्याच्यावरती टीका टिप्पणी करायची, त्याला बदनाम करायचं, असं षडयंत्र मात्र आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं आणि देवेंद्र फडणवीसांच्या भारतीय जनता पक्षाचं सुरू आहे। आता बघा, त्यात असं झालं की आता आदित्य ठाकरे यांनी देखील मनीषा कायंदेवरती टीका केली। त्याचबरोबर रोहित पवार हे सकाळी सकाळी पावसाळी अधिवेशनामध्ये संविधानाचं पुस्तकच डोक्यावरती घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं ही संविधान रॅली आहे आणि संविधान रॅली काढणं म्हणजे जर अर्बन नक्षलवाद होत असेल तर या महाराष्ट्रामधले संविधान प्रेमी सगळेच अर्बन नक्षलवादी आहेत, असेच प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी देखील दिलेली आहे की जे संविधान प्रेमी आहेत ते सगळेच अर्बन नक्षलवादी आहेत का, म्हणजे सरकारला नेमकं करायचंय काय, जे कोणी विरोधात आपल्या काम करत असेल त्याला अर्बन नक्षलवादी म्हणून घोषित करायचं, त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे आणि त्याला जेलमध्ये टाकायचं। पाठीमागच्या काळात देखील असंच पुण्यामध्ये
एक कार्यक्रम झाला होता। यावेळी देखील अर्बन नक्षलवादी म्हणून अनेक जणांना जेलमध्ये टाकलं, परंतु पुढे त्याचं काय झालं, पुराव्याअभावी कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला। तसंच आता देखील या दिंडीमध्ये ज्या संविधानाच्या नावावरती दिंड्या निघतायत, संविधानाचा प्रचार आणि प्रसार करतायत, यांना अर्बन नक्षलवादी म्हणून घोषित करण्याचं काम या महायुती सरकारनं सध्या जोरदार सुरुवात केलेली आहे। परंतु महायुतीचेच एक घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे अमोल मिटकरी यांनी देखील या मनीष कायंदे यांना सडेतोड असं उत्तर दिलं। अर्बन नक्षलवाद कशाला म्हणतात हे पहिले समजून घ्या। संविधानाची दिंडी काढणं म्हणजे अर्बन नक्षलवाद होतो का, असं म्हणून ज्या वेळेस टीका झाली त्यावेळेस ते मनीषा कायंदे शांत झाल्या। म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अशाच पद्धतीचं राजकारण सुरू आहे। विरोधात गेला की त्याला अर्बन नक्षलवादी म्हणायचं किंवा त्याला दहशतवादी म्हणायचं आणि आपलं जे म्हणणं आहे ते असंच रेटून न्यायचं, अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये सध्या तरी सुरू आहे। बघा, आज एवढंच। कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 न्यूज, इंदापूर, पुणे।